भक्ती भावे म्हणून या चिंता नाही आम्हादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेणे आपोलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणून या चिंता नाही आम्हादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेणे तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत येरा म्हणून या चिंता नाही आम्हादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेणे विठ्ठल जयांची किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण गुरूंचे नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करो प्रणाम मेरे प्रियतम श्याम
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता हे दुःख भांजन मांदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती पवन सुत बिनती नमो दानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्तत्रय जनने देवाची श्री संताची ये माता चरणारी श्री संताची ये माता श्री संताची ये माता झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर भोळे भावी कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून या चिंता नाही अमावदासा नभ्यो गर्भवासा जन्म घेणे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अषण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवत भक्ताने केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करणारा अभंग सेवे करता निवडला एवढा
करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा कीर्तन महोत्सव वर्ष दुसरे आणि या दुसऱ्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली. आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, संगीत, श्रीमद भागवत कथा व गजानन महाराज पारायण सोहळा असा संपूर्ण आपल्या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य त्या ठिकाणी प्रमुख ज्यांची उपस्थिती आहे अशा आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य त्या ठिकाणी हरिभक्तपरायण रेखाताई शिंदे असतील, त्याचबरोबर ज्यांची गायना करता सुंदर साथ आहे अशा शिवानंदाताई पंचाळ असतील, त्याचबरोबर ज्यांच्या मुखातून तुम्ही त्या ठिकाणी गजानन महाराजांच्या पारायण ऐकत आहात अशा आदरणीय हरिभक्तपरायण सौ मथुराबाई सुभाष तडस अशा संपूर्ण महिला मंडळी आणि गावातील महिला भजनी मंडळ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचबरोबर ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात अशा आदरणीय हरिभक्तपरायण निर्गुणाताई इंगळे परभणी यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथा अतिशय विराट ग्रंथ आपण या ताईच्या मुखातून ऐकत आहात अशा ताईंनाही खूप खूप धन्यवाद. तसेच तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि कीर्तनाची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामस्थ मंडळींना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त विळाल. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी अभिवादन करून भगवान ग्रामदेवतेला वंदन करून माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते. या अभंगावरती मी व्यर्थ अनर्थ खोट कर्णापाटव दोषानं युक्त असणार ब्रह्म प्रमाद विप्रलिसा निर्माण करणार शक्यतो बोलणार नाही. पण मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात. पाण्याचे दोष आहेत, अन्नाचे दोष आहेत, वस्त्राचे दोष आहेत, राहत्या घराचे दोष आहेत, संगतीचे दोष आहेत, अर्थात अनेक प्रकारचे दोष तुमच्या माझ्या बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात. म्हणून सर्व शास्त्राचं निराकरण करणं मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणूनच मी सांगणारा अभंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा काय माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांची सर्वाशान उकल होईल असा कोणताही जाणता वक्ता आता बोलू लागलाय. कारण ते अभंग त्या अभंगाच्या ठिकाणी असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन दाखवतात. कारण ती शब्द अमर आहे, चिरंतर आहे. एखाद्या वक्त्याला एखादा अभंग तसा दिसला मग तो दुसऱ्यालाही तसाच दिसावा असा दुराग्रह करण्याचं काहीच कारण नाही. कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल तुम्ही आम्ही निश्चित असं काही बोलू शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे देवाच्या संबंधानं कुणी त्याचा रंग रूप किंवा त्याचा आकार असाच आहे असं सांगू शकत नाही. त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या अर्थासंबंधी सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे. आणि मला तरी असं वाटतं बरं का मंडळी, ते तसंच असणं योग्य आहे. कारण तुकोबारांचे अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या जसंच्या तसं आकलनात आलं, मला तरी असं वाटतं आपण माणसंच राहणार नाही. मग आपण जनावर होऊ असं मला म्हणायचंच नाही, पण आपण त्या पात्रतेला जाऊ आणि मग आपल्याला काय त्या शब्दांचं महिमान करणार आहे. तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे
बभूत दडधारी झाली म्हैस गाय 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 तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. मग आपण त्या पात्रतेपर्यंत जाणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही आम्ही त्या पात्रतेपर्यंत जाऊन पोहोचू त्याच वेळेला तुम्हाला आणि मला त्याचा हेतू महिमान कळेल. मग तोपर्यंत काहीच करायचं नाही का. एखादा गायक सुंदर गायन करत असेल, दुसऱ्या गायकानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं अरे आपण उगीच गायन करतो. पण सांगू दादा, प्रत्येकाचं गायन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. एखादा सुंदर कीर्तन करत असेल, दुसऱ्या कीर्तनकारानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं अरे आपण उगीच कीर्तन करतो. पण दादा, प्रत्येकाचं कीर्तन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. माऊली म्हणतात तसं पाय मोडून बसायचं नाही. राजहंसाचे चालणे भूतळी झालिया शहाणे आणि काय कोणे चालवेची ना. राजहंसाचे चालणे भूतळी झालिया शहाणे आणि काय कोणे चालवेची ना. गरुड आपले पंख पसरून आकाशात दूरवर उडत असेल, मग चिमण्यांनी काय उडायचंच नाही का. त्यांनी उडायचं, पण आपली क्षमता किती यावर अवलंबून आहे. पंख किती मोठे आहेत हा फक्त डामडौल झाला. ज्याच्या जीवच नाही तो काय भरारी घेणार हो. तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या अभंगाचे लढिवाळपणा करण्याचा अधिकार सर्वांनाच देऊन टाकला. मात्र एक आहे, तुकोबारायांच्या अभंगाचे लढिवाळपणा जर करायचाच असेल तर दादा मी एक जाणीवपूर्वक वाक्य बोलेल पहा. काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबारा अभंगामध्ये भगवत भक्ताने केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करतायत. महाराज म्हणतायत मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. भक्ती भावाने आणि भक्ती प्रेमानं आम्ही त्याला जसा बनवू तसा तो होतो. का हो, भक्ती भावानं भक्ती प्रेमानं तुम्ही त्याला जसा बनवलाय तसा होऊन तो काय करतो. तर तुकोबारा उत्तर देतात भक्ती भावाने भक्ती प्रेमानं मी त्याला जसा बनवलाय तसा होऊन तो भक्ताच्या जीवनात येतोय. आणि भक्ताच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनातली चिंता दूर करतोय, हरण करतोय, निवारण करतोय. विचारू तुकोबारा हो तुम्हाला हे सर्व कसं शक्य होतं. तुकोबारा म्हणतात तरी भक्तीची परिसीमा होते. भक्ती अति टोकाला जाऊन पोहोचते. त्या योगानं देव आमचा होतोय, आम्ही देवाचे होतोय. देवत्व आमच्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. आणि त्या प्रभूच्या शक्ती सामर्थ्यावर आम्ही या मृत्यू लोकात आलोय. अरे आम्ही भक्तीचा डांगोरा पिटलाय. त्यामुळे जीवन जगत असताना आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारची चिंता आसूच शकत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ झोपल्या का काय. तुकोबारा म्हणतात अरे भगवंताची भक्ती केली ना, भगवत भक्तानं भगवत भक्ती केली की त्याला निश्चित फलाची प्राप्ती होते. तिचे 4 प्रकार सांगितले: निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. अनन्य भक्ताची भक्ती करणारा जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची चिंता आसूच शकत नाही. म्हणजेच तो निश्चिंत आहे. ज्या गर्भवासाचं दुःख आपल्याला संत सांगतायत, संतच काय सगळे ग्रंथ सांगतायत, गर्भवासम समम दुःख न भूतो न भविष्यते. त्या गर्भवासाचं भयही त्याला उरलेलं नाही. म्हणजेच तो निर्भय आहे. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर
तो कुणाच्याही पारतंत्र्यात जगत नाही, म्हणजेच तो स्वतंत्र आहे. आणि याच मृत्यू लोकात जगत असताना त्याला किंचितही दुःख भोगावं लागत नाही, म्हणजेच तो सुखरूप आहे. अर्थात निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. विठ्ठल मंडपात बसलेल्या जर कुणाला वाटत असेल आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं आणि सुखरूप असावं, इथं बसलेल्या कोणाकोणाला वाटतं आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं आणि सुखरूप असावं? इथं बसलेल्यापैकी कोणाकोणाला वाटतं? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? मंडपात बसलेल्या प्रत्येक जीवाला असं वाटतं दादा आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं, सुखरूप असावं. पण माणसाने आपलं जीवन निश्चिंत होण्याकरता, निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता, सुखरूप होण्याकरता जीवनात आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. कारण नको ती साधना केली की नको तेच दुःख तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, दारू पिणारा व्यक्ती समजतो ना तुम्हाला? इथं नाही ना कोणी पित? दारू दारू चांगली गोष्ट आहे. एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का? एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का? मी तर असं ऐकलं आपल्या महाराष्ट्रात रोज 900 टँकर दारू लागते. मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात की काय. पण ज्या महाराष्ट्रात तुकोबाराय आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज आहे, अहो ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माऊलींसारखे संत आहेत, अहो ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजा आहे, त्या महाराष्ट्रात जर रोज 900 टँकर दारू लागत असेल तर मला तरी असं वाटतं आपल्या या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्भाग्य आहे. दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? तुम्ही बोला ना का मी जाऊ घरी? एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? वस्तू एकच आहे, फक्त विकणाऱ्याला वर्म कळाला म्हणून श्रीमंत झाला, सुखरूप झाला, आणि पिणाऱ्यानं तीच वस्तू आपल्या खिशातले पैसे दिले, खरेदी केली आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया,
जिसे पाना था मुझको तो दिया अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मोह मोलिया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया नाही जीवनात नको ती साधना केली की नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे तुम्ही भक्ती करता पण त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही तुमचे चेहरे असे सुकलेत का फोडीली गौरी तैसे दिसे तोंडावरी तुमचे चेहरे असे सुकलेत का पण तुकोबरे थोडस चिंतन करतात असं लक्षात येतं अरे खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे त्याच्या भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे मग तुकोबराय म्हणतात भक्ती करताना तुम्ही मी बोललेलं समजतं ना सर्वांना कधी जर एसटी स्टँडवर गेले असाल तर त्या एसटी स्टँडवर तुम्हाला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात किती किती अहो आमच्याकडे लेकर 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात तुम्ही एवढाले झाले तुम्ही माझ्याशी बोललात तर आजचं कीर्तन होईल बरं का काय चाललं होतं आपलं काय चाललं होतं बरं तरी कीर्तनच म्हटली कधी जर एसटी स्टँड वर गेले असाल तर पहा एसटी स्टँड वर 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात किती 1000 आणि त्याच एसटी स्टँड वर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा ब्रह्मचारी कीर्तनकार उभा असू द्या 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा फरक जाणवणार बरं का तुम्हाला 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका त्या कीर्तनकाराचा चेहरा वेगळा तुम्ही म्हणाल ताई कीर्तनकारांना रोज चांगलं चांगलं खायला भेटतं अहो पण त्या ठिकाणी असणारा भाव कसा आहे खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला जो भगवंताचा भक्त त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे अहो त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे तुकोबाराय म्हणतात भक्ती करता तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही तुम्ही नेमकं कोणाची भक्ती केली त्यांच्यातला एक साधक उठून उभा राहिला हात जोडले तुकोबाराय आई भवानी थोर जाणून तिजम्या उपासिले अहो हाती देऊनी परडी तिने मज भिकी लावी फुळा पांगुळा करुणी आपणा जवळी बैसिले उदोस्तुचे भरे गरगरा फिरे भूत वावरे तो मज व्यर्थ शिन वाटला व्यर्थ शिन वाटला तुझ्या फुलवरा बांधिला तुझ्या वाटला तुझ्या फुलवरा बांधिला व्यर्थ शिन वाटला फुलवरा फुलवरा बांधिला जय जगदंबा पूर्ण जगदंबे जगदंबे देह तुझा रचना देह तुझा रचना तुझ्या फुलवरा बांधिला देह तुझा रचना तुझ्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला 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 व्यर्थ शीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला नाही का आई भवानी थोर झाली मी तिला बजायला गेलो तिला वाटलं गोरगोमटे तरणबांडे धड धाकटे तिनं दिली ती परडी माझ्या हातात आणि सांगितलं 5 घर जोगवा हाती देऊनी परडी तिरे माझ भिकेसिला आता मी गेलो असा येड बांबू मी गेलो चांगले चांगले मोठे मोठे शेलके शेलके असे घर मागून आणले शेलके शेलके समजतात तुम्हाला
शेलके शेलके समजता का? अय अंजनी, शेलके शेलके म्हणजे कसे? मोठे मोठे घर मागून आणले, चांगला चांगला गरम गरम माल मागून आणला. आता याला वाटला आई याच्यामुळे आपल्याला चमचमीत खायला मिळतंय, आईला वाटलं गरमा गरम माल खायला मिळतोय, हा पडायला नाही पाहिजे, हा आपल्या जवळच राहिला पाहिजे याच्या करता खुळा पांगोळा करुणी आपणा जवळी बैसिले नाही का. तिने मला कायमचा कोड फोडून ठेवला. दुसरा उठून उभा राहिला. का हो तुम्ही कोणाची भक्ती केली? खंडोबासी नवस करुणी मुरळी होऊन बैसलो आणि आपुले जे का सखे